बुलेटिनच्या सुरुवातीला विधान परिषद ब्लॉकबस्टर सिनेमा संदर्भातली बातमी। तर असं दर आठवड्याच्या शुक्रवारी एखादा सिनेमा रिलीज होत असतो, पण विधान परिषद निवडणुकीचा ब्लॉकबस्टर शो आज गुरुवारीच पाहायला मिळालाय। जागा 17 आणि वाद 1760, कुठे मनधरणी, कुठे अविश्वास, तर कुठे पळवापळवी, असा सगळा मसाला ठासून भरलेला हा सिनेमा तुफान गाजतोय। महायुतीने काही जागा बिनविरोध खिशात घातल्यात, पण 2 ठिकाणी बंडोबांना थंड करताना त्यांच्या नाकी नऊ आलं। तर काँग्रेसमध्येच उमेदवार आणि नेत्यांमध्ये विश्वास अविश्वासाचा खेळ रंगला। काही ठिकाणी घोडे बाजार तेजीत आहे। आणि असं सगळं असताना सुरुवातीला ज्या सिनेमाने राजकारणाच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय तो सिनेमा आपण बघणार आहोत। अर्थातच नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत झालेल्या बंडखोऱ्याचं। या सिनेमात काय नाहीये? लव्ह, हेट, इमोशनल ड्रामा, बदल्याची आग, बंडखोरीचा राग। पाहूया नाशिकचा हा ब्लॉकबस्टर शो। गेला आठवडाभर एखाद्या सिनेमानं जेवढं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नसेल, त्याची उत्कंठा शिगेला पोहोचवली नसेल, तेवढं मनोरंजन आणि उत्कंठा नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय नाट्यामध्ये अनुभवायला मिळाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुका होत आहेत। जवळपास सगळ्याच ठिकाणी महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे। मात्र शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेल्या नाशिकच्या जागेवर नाशकातल्या फेमस गीते बंधूंपैकी गोकुळ गीतेंनी रुमाल टाकला आणि तो रुमाल बाजूला सारताना भाजप आणि शिवसेनेच्या संकट मोचकांना चांगलाच घाम फुटला। अखेर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी 10 दिवस अथक मनधरणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः शब्द दिल्यानंतर गोकुळ गीतेंनी मनाविरुद्ध का होईना पण नाशिक विधान परिषद निवडणुकीतला स्वतःचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला। माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ती आमदारकी मला त्या ठिकाणी मोठी वाटत नाही। कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे। मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही। गोकुळ गीतेंच्या तोंडून हेच शब्द ऐकल्यानंतर नाशिकचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंसह उदय सामंत आणि एकनाथ शिंदेंचाही जीव भांड्यात पडला असेल। मात्र गोकुळ गीतेंच्या तोंडून हे शब्द बदवून घेणं तेवढं सोपं नव्हतं। उदय सामंत यांनी याआधी एका आठवड्यात एवढ्या वेळा नाशिकच्या वाऱ्याही केल्या नसतील। गिरीश महाजनांचे कॉल लॉग काढले तर सर्वात जास्त कॉल नक्कीच गीतेंना गेले असतील। गेल्या आठवडाभर महाजन आणि सामंतांचं बीपी हाय ठेवल्यानंतर अखेर गोकुळ गीतेंनी माघारी जाहीर करण्यासाठी मुहूर्त निवडला तो गुरुवारचा। मात्र माघार जाहीर करण्याआधी गीतेंनी त्यांची नाशकातल्या राजकीय वर्तुळातली पॉवर आणि शिवसेनेचे उमेदवार दराडे यांच्याबद्दलची खतखत या दोन्हींचं दर्शन घडवलं। माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले तरी मी त्यावेळेस नमलो नाही। आता पण घाबरायचं काही कारण नाही, पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे। पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे। तुम्ही आता लोक म्हणतील का अगोदर तुम्हाला कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती ती या दोन्ही माणसांना लक्षात आलेली, त्यांना समज दिलेली आहे। आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं का आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा, 2-2 आमदार काय आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा। आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे कामं कराय, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही। दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहे आणि बाकीचे प्रश्न तुम्ही प्लीज उदय सामंत साहेबांना विचारा। म्हणजे काही शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया देणं गोकुळ गीतेंनी टाळलं, त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं। गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला। आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला, याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे।
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी समजावून देखील गोकुळ गीते ऐकायला तयार नव्हते असं 2 दिवसांपूर्वीचं चित्र होतं. अशातच गोकुळ गीतेंचे मोठे बंधू गणेश गीते यांचं नाव असलेल्या म्हाडा प्रकरणानं डोकं वर काढलं. उच्च न्यायालयानं या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र त्या विरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याबाबतची कागदपत्र समोर आली. त्यामुळे माघार घेण्यासाठी गीतेंवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला का असा प्रश्न माध्यमांनी गिरीश महाजनांना विचारला. म्हाडाच्या केसमध्ये अनेक लोकांचा समावेश आहे. ते फक्त गीतेंचाच नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे. आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो, असा कुठलाही विषय नाही आहे. तो विषय तसा न्यायप्रविष्टच आहे. तो विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं तो आपण जोडू नये. आणि गीते काही तशा छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असंही काही त्यांचा स्वभाव नाही. तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. गोकुळ गीतेंनी स्वतःच्या प्रचाराला ब्रेक दिला. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा ते उघड प्रचार करणार नाहीयेत. त्यामुळे गोकुळ गीतेंनी घेतलेल्या निर्णयाला माघार म्हणणं कितपत योग्य ठरेल या प्रश्नावर विचार करायला ना शिवसेनेकडे वेळ आहे ना भाजपकडे. कारण गीतेंची मनधरणी करण्यात वेळ वाया गेल्यामुळे आता त्यांना प्रचारावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.